मागील 2-3 दिवसाखाली 10वीचा निकाल जाहीर झाला। यामध्ये बऱ्याच मुलांना चांगले देखील मार्क मिळालेले आहेत, तर काहींना अपेक्षितेपेक्षा कमी मार्क मिळालेले आहेत। अशातच एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। 10वी परीक्षेत 6 विषयांमध्ये नापास झाल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थ्यानं आयुष्याचा शेवट केलाय। राहुल आयवळे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। ही घटना काल सकाळी 10च्या सुमारास उघडकीस आली आहे। पोलिसांनी सांगितलंय की बसाप्पा आयवळे कुटुंब मूळचे कर्नाटकातील केरूर या गावचे। अनेक वर्षांपासून हे कुटुंब कामानिमित्त गडहिंग्लजमध्ये स्थायिक आहेत। काळभैरी रोडवरील धबधबा मार्गावर त्यांचं घर आहे। बसाप्पा हे गौंडी काम व शेती व्यवसाय करतात। त्यांचा मुलगा राहुल हा शहरातीलच एका शाळेत 10वीत होता। 10वी परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला। राहुलला दुपारी आपला निकाल ऑनलाईन पाहिला। पुन्हा खात्री करण्यासाठी म्हणून शाळेत जाऊनही निकाल तपासला। त्यावेळी त्याला 6 विषयात नापास झाल्याचं कळालं। त्यानंतर तो घरी आला आणि नैराश्यात राहू लागला। तेव्हा अजून संधी गेलेली नाही, पुन्हा परीक्षा देऊन तू पास होशील, काळजी करू नको असं त्याला आई वडिलांनी सांगितलं। दरम्यान रात्री 9ला तो जेवण करून झोपी गेला। सकाळी 6ला वडील बसाप्पा उठल्यानंतर त्यांना राहुल घरात दिसलाच नाही। पत्नीला विचारल्यानंतर राहुल शौचास गेल्याचं सांगितलं, परंतु तो घरी लवकर आला नाही। यामुळे त्याचा शोध घेतला। घराशेजारच्या एका व्यक्तीनं त्यांना सांगितलं की शेतातील आंब्याच्या झाडाला त्यानं दोरीच्या साह्यानं आयुष्याचा शेवट केल्याचं आढळलं। त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे। परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून त्यानं हे पाऊल उचललं असल्याचं वडील बसाप्पा आयवळे यांनी पोलिसात सांगितलं।